रात्रीच्या शिळ्या चपात्या राहिलेल्या फेकून तर देऊ शकत नाही, कारण मुंबईमध्ये गहू ज्वारी किती महाग आहे ते तुम्हाला काय माहिती. मग काय, मी माझं चालवलं डोकं आणि असा पदार्थ बनवायला लागलो जे खाऊन मी लाडूकरांच्या सोबत गुलाबजामुन पण विसरून गेलो. ते बनवण्यासाठी मी रात्रीच्या उरलेल्या 2 चपात्या घेतल्या, त्याला छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये पिसून घेतलं. आता बारी आहे गुळ घ्यायची. इकडे मी काळा गुळ घेतला, त्याला छोटे छोटे तुकडे करून घेतला आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गुळ पण टाकला आणि त्याला फिरवून घेतलं. इकडे माझ्या व्हिडिओची शूटिंग माझी दीदी करत होती, त्याच्यामुळे तिला त्या कॅमेरामध्ये घुसायचं होतं, व्हिडिओमध्ये यायचं होतं, त्याच्यामुळे तिला पण थोडंसं बघून घ्या. इकडे तिला दाखवायचं आहे की मी एक सोबत किती काम करत आहे. इकडे मी गुळ पण कापलेला आहे आणि इकडे आपला काला रेडी आहे, त्याच्यासोबत मी चपाती पण भाजत होतो, हे ती दाखवत आहे तुम्हाला. इकडे तुम्हाला चढवायची आहे कढई गॅसवर. तिकडे तुम्हाला चपातीच्या हिशोबाने तूप टाकायचं आहे. मी खूप कमी टाकले कारण मला खूप जास्त आवडत नाही. 1 चमचा टाकलं होतं मी तूप, कारण माझ्या 2 चपात्या होत्या. तुमचं तूप गरम झाल्यावर आता बारी येते काला टाकण्याची. जो तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काला बनवलाय तो टाकून घ्या आणि त्याला छान परतून घ्या. तुम्हाला जर डान्स येत असेल तर डान्स करू शकता, जर येत नसेल तर डान्स करण्याची गरज नाही, हा ऑप्शनल आहे. तुमची डान्स कॉम्पिटिशन झाली असेल तर त्याला आणखीन एकदा परतून घ्या. आता बारी येते आणखीन एका मेन घटकाची. इकडे ड्रायफ्रूट घेतले होते मी, काजू बदाम आणि थोडेसे अक्रोड घेतले होते. तुम्हाला टाकायचे असतील टाका, नाही तर नसतील टाकायचे तरी पण टाका, कारण छान लागतं. आणि जर तुमच्या घरीमध्ये सुका खोबरा आणि नारळ असेल तर तरी पण टाका आणि विलायची पण टाकू शकता. इकडे मला सापडली नाही त्याच्यामुळे मी टाकली नाही. आमच्या घरामध्ये होती की नव्हती आमच्या आईने सांगितलंच नाही मला. आता हा पदार्थ एका बाउलमध्ये काढून घ्या. एक शेवटची आणि महत्वाची स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्या आधी हा पदार्थ एकदा बघून घ्या. ती महत्वाची स्टेप म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटी गरम दूध ऍड करायचं आहे. जर तुम्ही त्याच्यासोबत साई पण ऍड केली तर. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला लाजू नका. थँक्यू सो मच.